ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये विनायक रानडे आपल्याला ग्रंथ तुमच्या दारी ह्याबद्दल अधिक सविस्तर सांगणार आहेत. त्यांच्याकडूनच ग्रंथांकरता कशा पद्धतीनं अनेक लोक एकत्र येऊ शकतात आणि एक सशक्त चळवळ उभी राहू शकते हे जाणून घेऊया. आज आपण ग्रंथांबद्दल, पुस्तकांबद्दल प्रत्येकाला जिव्हाळा असतो. काही जण हातात पुस्तक घेऊन वाचतात, तर काही जण मोबाईलवर पुस्तक घेऊन वाचतात, पण काही ना काही वाचत असतात. हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे ग्रंथ किंवा ही पुस्तकं आपल्यापर्यंत पोहोचवण्यात अनेक व्यक्तींचा हात असतो आणि प्रेमापोटी, वाचनाच्या प्रेमापोटी आपल्या अतिशय कल्पकतेनं विनायक रानडे यांनी ग्रंथ तुमच्या दारी ही एक छान चळवळ सुरू केली आहे. त्या चळवळीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि मराठी पुस्तकांकरता आपल्याला काय करता येऊ शकतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विनायक रानडे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. ग्रंथ तुमच्या दारी ही संकल्पना मुळामध्ये तुम्हाला कशी सुचली? त्याचं कारण असं काही फार असं डोक्यात काही नव्हतं. मुळामध्ये वाचकाला पुस्तक मिळावं म्हणून एक पारंपरिक पद्धत असते ते वाचनालय, आणि कुसुमाग्रज स्मारक निर्मिती चालू होती आणि तिथे वाचनालय पाहिजे. मग वाचनालय पाहिजे, मग त्याच्यासाठी आर्थिक मदत पाहिजे, कारण पुस्तकं गोळा करून आणून आपल्याला काही चांगलं देता येईल असं काही डोक्यात नव्हतं. आणि मग ही आर्थिक मदत आणायची कशी, तर एक छंद कामी आला. वाढदिवसाला एका पुस्तकाचे पैसे कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देणगी द्या. ज्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, म्हणजे ही प्रसारमाध्यमं नव्हती, त्या काळात वाढदिवस कोणाला कळायचे नाहीत. आणि तेव्हा मी SMS करून अनेकांना वाढदिवस कळवायचो. आणि तो जो आनंद आहे, मग त्या आनंदाप्रित्यर्थ त्याने मला एक संध्याकाळी फोन केल्यावर त्याने मला काहीतरी देणगी द्यावी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला. आणि मग वाचनालयाची निर्मिती झाली. अमेरिकेचे देशपांडे म्हणून आहेत, तर त्यांनी वडिलांच्याकरता पहिल्यांदाच 15 लाख रुपये दिले. आणि मग वाढदिवसानिमित्त पैसे मिळत गेले आणि ते वाचनालय समृद्ध करण्याचा प्रयत्न चालू झाला. वाढदिवसाची गंमत अशी आहे की त्याला पितृपंधरवडा नाही, रविवार नाही, सुट्टी नाही, रोज कोण ना कोणतरी सुखात असतं. आणि असं लक्षात आलं की 2 वर्षामध्ये 5 लाख रुपये गोळा झाले. साधारणतः शासकीय मदतसुद्धा लाखाच्या पुढे मिळत नाही दर वर्षाला. आणि हे शासकीय मदत नाही, पण लोकांनी छोटी छोटी देणगी देऊन एक समृद्ध वाचनालय उभं राहू शकतं हे लक्षात आलं. पण वाचनालयाची उभी उंची वाढत जाणं हा काही माझा हेतू नव्हता. ती वाचकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि जगभरातनं येणारी मदत आहे तर ती फक्त तिथल्याच स्मारकच्या जवळच्या स्थानिक लोकांना का बरं मिळायला पाहिजे, म्हणून डोक्यात कल्पना आली ती ग्रंथ तुमच्या दारी. मग ग्रंथ तुमच्या दारीची संकल्पना कशा पद्धतीने राबवली जाते? मुळात कुसुमाग्रजांचा चांगला सहवास मला लाभला. आणि त्या काळात आदिवासी भागामध्ये ते पिशव्यांमधनं पुस्तकं पाठवायचे वाचायला. आणि मग तिथूनच डोक्यात आलं की शाळेमध्ये वर्गात शिक्षक नसतील एखाद्या ठिकाणी, तर ते आम्हाला पुस्तकांची पेटी द्यायची आणि त्यातनं तुम्ही पुस्तकं वाचायची. मग लक्षात आलं की गाव विस्तारत चाललं आहे आणि लांब राहायला जाणाऱ्या लोकांना सगळ्या सेवा मिळतात, त्याचा मेवा मिळतो. म्हणजे चहाच्या टपरीपासून सुरुवात होते, मग किराणा, असं करत करत दागिन्यांपर्यंत ते पोचतं. आणि एखादी बँक तिथे ब्रँच काढते. मग वाचनालयाचं असं का होत नाही, तर कारण वाचनालय हा व्यवसाय नाही आहे. मग त्याच्यासाठी कोणीतरी धडपड केली पाहिजे. मग आई जर मुलाला दाताना डबा देते, आपण दवाखान्यात कोणी असेल तर त्याला खायला नेऊन देतो. मग वाचनालयाचं जे म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे सगळ्या सोयी आहेत तर माझ्याकडे या, तरच तुम्हाला वाचायला मिळेल. तर तसं न करता त्यांच्या घरापर्यंत जायचा मार्ग म्हणून एक 100 पुस्तकांची पेटी करावी आणि ती 35 वाचकांच्या समूहाला द्यावी. 100ला 35 हे गणित, लहानपणी 35 मार्क नाही मिळाले तर नापास होणार, त्याच्या भीतीपोटी आलं. पप्पू पास हो गया असं जर म्हणायचं असेल तर 100 पुस्तकांपैकी 35 तरी वाचली गेली पाहिजेत. मग त्या पेटीत काय असावं, तर आंबट, गोड, तिखट, तुरट, खारट असं आपण जे सगळं सर्व रसांचा आहार घेतो तसं त्याच्यामध्ये कथा, कादंबरी, विनोदी, अनुवाद, अगदी अनुवाद पण, म्हणजे भाषा मराठी भाषेतली पुस्तकं मराठी वाचकाला द्यायला पाहिजेत. आणि ती 2009ला आपण नाशिकला अशा पद्धतीने 11 पेट्यांनी हा उपक्रम सुरू केला. वेगवेगळ्या भागात त्या पेट्या आणि प्रत्येक पेटीतली पुस्तकं वेगळी. म्हणजे अच्युत गोडबोलेंचं एखाद्या पेटीत नादवेद असेल तर दुसऱ्या पेटीत झपुर्झा असेल, तिसऱ्या पेटीत बोर्डरूम असेल. त्यामुळे वाचक तिथेच राहतील आणि पुस्तकं फिरतील, अशी ती मूळ कल्पना. आणि मग आत्ता त्याचा व्याप, पसारा किती वाढलाय? वाढदिवसाला एका पुस्तकाचे पैसे गोळा करताना सुरुवातीला जेव्हा 1,00,000-2 लाख झाले तेव्हा लोकांना जरा हसू आलं. मग करोड झाले आणि हळूहळू नाशिकच्या बाहेर
कारण त्याच्यानंतर ईमेल आले, फेसबुक आलं, मग व्हॉट्सॲप आलं, मग ते लोकांपर्यंत पोचायला लागलं. मग हळूहळू अख्खा महाराष्ट्रातल्या अनेक 6 जेलमध्ये पुस्तकांच्या पेट्या आहेत, हॉस्पिटल्स आहेत, छोटे मोठे कारखाने आहेत. असं करता करता महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, कलकत्ता असं करत आपण प्रसार सुरू केला. 12 वर्षापूर्वी भारताबाहेर त्यांनी पहिलं पाऊल टाकलं ते दुबईमध्ये. आता 7 एमिरेट्समध्ये आहे. दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलंड, वॉशिंग्टन DC, बे एरिया, मॉरिशस, सिंगापूर, ह्युस्टन, डॅलस, नॉर्वे असा प्रवास त्याचा चालू आहे. साधारण या 16 वर्षात 4.25 कोटी रुपयाची फिरती पुस्तकं आज मराठी वाचकांना आपण पोचवू शकतो. आणि हेच तर सगळं श्रेय या प्रत्येक दात्याला आहे, देणगीदाराला आहे, वाचकाला आहे आणि तिथे जे सांभाळणारे समन्वयक आहेत त्या देशातले, त्या गावातले, हे सगळ्यांनी मिळून. म्हणजे लोकशाही आपण नुसतं म्हणतो की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाही. पण ग्रंथ तुमच्या दारी ही एकमेव चळवळ आहे की वाचकांनी वाचकांसाठी सुरू केलेली चळवळ. मला वाटतं कुसुमाग्रज नाटककार म्हणून श्रेष्ठ होते, लेखक म्हणून श्रेष्ठ होते, त्याच्यापेक्षा जास्त ते माणूस म्हणून श्रेष्ठ होते. आणि त्यांची जी कल्पना होती की माणसाला समृद्ध बनवायचं असेल तर वाचन कामी आलं पाहिजे आणि तुम्हाला पुस्तक उपलब्ध झालं तरच तुम्ही वाचू शकाल. परदेशात जाताना अनेकांनी विचारलं पुस्तकं जातील कशी, तर मी त्यांना गमतीने म्हणतो की प्रत्येक आई मुलीला परदेशामध्ये लोणचं पाठवू शकते, तर पुस्तक जायला काय अडचण आहे. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कोणीही वाचक असेल आणि त्याला मराठी पुस्तकं वाचायची असतील तर कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ग्रंथ तुमच्या दारी चळवळ ही त्याच्याकरता आनंदाने काम करायला तयार आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये माणसं भेटतात, पुस्तकं आपल्याला अनेक वाचायला मिळतात. ह्या सगळ्याची आठवण एखादी सांगाल का आमच्या प्रेक्षकांना? सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर वाचनाने माणूस समृद्ध होता असं म्हणतात, पण वाचनाचे मला जाणवलेले 3 भाग आहेत. पहिला तर निसर्ग वाचायला पाहिजे आणि तो निसर्ग तुम्हाला जगायला शिकवतो. दुसरं माणूस वाचता यायला पाहिजे आणि ते ह्या निमित्ताने वाचन खूप झालं. लेखक त्याचं आयुष्यभरचं संचित 200-300 पानांमध्ये मांडत असतो, पण अशी समृद्ध माणसं खूप भेटत असतात की ज्यांच्या हातात लेखणी नाही आली, तर ती पण तुम्हाला वाचता यायला पाहिजे. अनेक अनुभव आहेत आणि सगळे अनुभव छान आहेत, कारण माणूस माणसाशी जोडला जाणं आणि माणूस पण टिकवणं ही कुसुमाग्रजांच्या मनातली जी भावना होती ती पुढे घेऊन आपण चाललो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार नाही ठेवलेला. म्हणजे वाचायचे पैसे घ्या किंवा प्रत्येकाने आपला घरातलं वेळ खर्च करून हे काम करायला पाहिजे. कारण संस्था चालवताना बऱ्याचदा असं होतं की विश्वस्तांना जायचा याचा खर्च हा संस्थेच्या अंगावर येतो. तो आपण पहिल्या दिवसापासून टाळला. गेल्या 16 वर्षात 7.5 लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला असेल, पण एकही रुपया कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा खर्च होत नाही. जाणं येणं असू दे, राहणं असू दे, प्रत्येक गावामधले अनेक विनायक रानडे मदतीला येतात. आज नाही म्हणायला एवढी मोठी चळवळ उभी राहिली, पण 4.25 कोटी रुपये हे पुस्तकातच रूपांतरित झाले. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ती एवढ्याच करता आहे की चांगुलपणा अजूनही चांगला टिकून आहे, माणुसकी टिकून आहे आणि ह्याचं श्रेय परत वाचनालाच द्यायला पाहिजे. आपण म्हणणं की वाचलंच पाहिजे, पण तुम्हाला अनेक गोष्टींपासून वाचायचं आहे आणि त्याला वाचनच कामी येणार आहे आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच ग्रंथ तुमच्या दारी आहे. आणि एक वेगळं समृद्ध अशी परंपरा ह्या निमित्तानं आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे आपल्याला ती पोहोचवता येते. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नव्यानं कोणाला जर का यायचं असेल तर त्याची काय प्रक्रिया? नक्की कुसुमाग्रज प्रतिष्ठानला संपर्क करा. माझा नंबर इथे देता येईल का नाही मला माहीत नाही, पण आमच्यापर्यंत जर पोचलात तर नक्की तुमच्यासाठी योग्य तो प्रयत्न करू. सगळ्यात आता महत्त्वाचं काम असं चालू आहे की नवीन येणारी जी पिढी आहे, परदेशात वाढणारी जी मुलं आहेत, तर त्यांच्यापर्यंत मराठी वाचन पोचलं पाहिजे. आणि मला सांगायला आनंद आहे की दुबईत ठेवलेलं पाऊल आता 7 एमिरेट्समध्ये आमची ती जी वाचक मंडळी आहेत ती अत्यंत उत्कृष्ट काम करतात. लहान मुलांसाठी आपण पुस्तकांच्या पेट्या पाठवलेल्या आहेत, तरुणांसाठी पाठवलेल्या आहेत. कारण एखादी गोष्ट टिकायची असेल तर त्याची पुढच्या पिढीपर्यंत वाटचाल झाली पाहिजे. नॅब मोडक सेंटर महाराष्ट्रामध्ये जे नाशिकला आहे त्यांच्या आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण अंध मुलांसाठी बोलक्या पुस्तकांच्या पेट्या हा पण प्रकल्प राबवतो. महाराष्ट्रभर तशी पण पुस्तकं आहेत. पण समृद्ध व्हायचं असेल तर वाचलं पाहिजे.
मुलं वाचत नाहीत का, तर वाचतात. ज्याचं मार्कात रूपांतर होतं, पुढे मोठी माणसं वाचतात ज्याचं पैशात रूपांतर होतं. पण त्याच्या पलीकडे समृद्धपणा हवा असेल तर अवांतर वाचन, लोकांचे अनुभव आणि त्यातनं चांगलेपण हे आपण शिकायला पाहिजे असेल तर नवीन पिढीपर्यंत जायला पाहिजे. मराठी टिकायची असेल तर मराठी वाचनात राहिली पाहिजे, व्यवहारात राहिली पाहिजे, तरच मराठी टिकेल. आणि हे टिकवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक पाऊल उचललं तर नक्की हा जगन्नाथाचा रथ 16 वर्ष चाललाय तसा अजून पुढे नक्कीच चालेल. आणि नुसतं अभिजात दर्जा मिळालाय म्हणून नाही, तर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. आपण काय करू शकतो ह्याचे आपण सतत विचार केला पाहिजे. तर तुम्ही जो एक विचार मांडलात तर त्यामध्ये डिजिटायझेशन हा काही मुद्दा तुमचा येणार आहे का? हा, पण आता कसं आहे की अजूनही एक पिढी अशी आहे की ज्यांना प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचायला मजा येते. आपण एखादी गोष्ट ती विस्तारत जायचं किंवा समृद्ध करायची, पण जिथे आत्ता ज्यांना गरज आहे त्यांना मिळतंय का नाही हा पण एक भाग बघायला पाहिजे. कारण दुर्दैवाने ग्रंथालयाची संग्रहालय होत चाललेली आहे. ज्या ग्रंथालयात 1 लाख पुस्तकं आहेत त्या ग्रंथालयात प्रत्यक्षात 2,000 जर वाचक असतील तर 98,000 पुस्तकं वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत. मला असं वाटतं की एक काळी छान CD कॅसेट माझ्याकडे असेल तर ती मी माझ्या नातवाला जेव्हा देईन तेव्हा तो म्हणेल हे वाजवू कशावरती. तसं ग्रंथालयाचं नको व्हायला. आज ज्यांना पुस्तकं वाचायला पाहिजेत त्यांच्यापर्यंत ग्रंथालयांनी जायला पाहिजे आणि ते काम कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकला राहून जगभरातल्या लोकांच्याकरता पोचतं आहे. कारण पुस्तकं कपाटात असण्यापेक्षा हृदयात असलेली जास्त चांगली. त्यामुळे ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम जोस्तवर आपल्याला वाचनाचा अजून एक फायदा आहे. आत्ता जी मुलं आहेत आणि एकाग्रता नाही असं जे म्हणतात तर तुमची पंचेंद्रिय पुस्तक वाचताना कामाला येतात. तुम्ही बघता, तुम्ही तेव्हा वाचता, तेव्हा मनात विचार करता आणि ते मनातल्या मनात वाचलं पाहिजे खरं तर. म्हणजे सगळी इंद्रिया तुमची एकवटल्या जातात. आणि जे ऑडिओ बुक्सला व्हील का नाही याच्याबद्दल साशंकता आहे. कारण जेव्हा मी ऐकत असतो तेव्हा बघत वेगळंच काहीतरी असतं आणि मग मनामध्ये 2 विचार येत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की अजून तरी हातात पुस्तकं घेऊन वाचली पाहिजेत. आणि तुम्हाला वाचवायचं असेल तर मी तयार आहे. म्हणजे आपल्याला वाचवण्यासाठी अनेक मंडळी तयार आहेत. तर त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे विनायक रानडे. आज खरंच पुस्तकांकरता इतका पोटतिडकीनं आत्मीयतेनं तुम्ही इतकी वर्ष काम करताय. अनेकांचा सहभाग आहे, पण कोणीतरी एक म्होरक्या ज्याला म्हणतो तो लागतो. ते म्हणून एक खूप सक्षमपणे ते काम करताय. त्याकरता खरंच तुमचं अभिनंदन आणि दूरदर्शन परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक. एकच नक्कीच आता सांगतो, कुसुमाग्रजांच्या बरोबर राहून काय शिकलो असेल तर जीविका महत्त्वाची उपजीविकेपेक्षा. आणि हे या समाजाला जर कळलं तर सगळ्या चांगल्या गोष्टी नक्की घडतील. आणि दूरदर्शन हा आमच्या पिढीला घडवणारा जो काय सगळ्या गोष्टी होत्या त्यातला एक महत्त्वाचा भाग होता. अनेक प्रसारमाध्यमं आली पण दूरदर्शनने आपली जी नैतिकता पाळली आहे पहिल्यापासून. आणि मला असं वाटतं की सकस असं काहीतरी द्यायचं जर असेल तर ते दूरदर्शन आहे आणि ते तसंच चालू राहावं या आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या भागामध्ये आपण ग्रीष्म ऋतूतील ऋतुचर्या असेल किंवा ग्रंथ तुमच्या दारीसारखी मनाला, मेंदूला चालना देणारी चळवळ असेल ह्या सगळ्याबद्दल जाणून घेतलं. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. सह्याद्री दूरदर्शन, सह्याद्री दूरदर्शन. जाणते महाराष्ट्राचे मनकरी संस्कृतीचे संवर्धन, विविध विषयांचे आवर्तन, माहिती आणि मनोरंजन. सह्याद्री दूरदर्शन, सह्याद्री दूरदर्शन.
वंदे वंदे